नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. 69वा स्वातंत्र्य दिन देशभर उत्साहात साजरा. स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया या नव्या उपक्रमांची पंतप्रधानांकडून घोषणा. पाकिस्तानकडून सलग 7व्या दिवशी युद्धबंदी कराराचं उल्लंघन. 3 नागरिक ठार, 5 जण जखमी. क्रीडा क्षेत्रात सर्वोच्च मानला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाला जाहीर. जाकार्ता इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचून सायना नेहवालनं आज रचला नवा इतिहास. आणि भारत श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत श्रीलंकेची भारतावर 63 धावांनी मात. आणि आता सविस्तर वृत्त. देशात आज 69वा स्वातंत्र्य दिन साजरा झाला. स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा आज सकाळी नवी दिल्लीत झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. भ्रष्टाचार मुक्त जनतेला टीम इंडिया असं संबोधून सन 2022 पर्यंत म्हणजेच स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनापर्यंत देशातून भ्रष्टाचार पूर्णपणे उखडण्याचं आणि देशाला विकसित करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. काळा पैसा परत आणण्यासाठी सरकारनं पावलं उचलली आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणाची आवश्यकता व्यक्त करतानाच कृषी मंत्रालयाचं नाव कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय असं करण्यात येईल अशी घोषणाही पंतप्रधानांनी यावेळी केली. स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया या उपक्रमाची घोषणाही पंतप्रधानांनी आजच्या भाषणात केली. देशातल्या प्रत्येक बँक शाखेनं किमान एका दलित किंवा आदिवासी किंवा एका महिलेला उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन द्यावं असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं. हर ब्रांच एक दलित को या एक आदिवासी को स्टार्टअप के लिए लोन दे, फाइनेंशियल मदद करें और एक साथ देश में 1.25 लाख मेरे दलित उद्योगकार पैदा हो. वन रँक वन पेन्शन या माजी सैनिकांच्या मागणीला सरकारनं तत्वतः मान्यता दिली असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशातल्या 18,500 गावात अजूनही वीज नाही. तिथे पुढल्या 1,000 दिवसात वीज पोहोचली जाईल असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. तुलनात्मकदृष्ट्या कनिष्ठ स्तरांवरच्या पदांसाठी मुलाखतींच्या आवश्यकतेवर पंतप्रधानांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ही पद्धत लवकरात लवकर बंद करून पारदर्शक पद्धतीनं ऑनलाईन भरती प्रक्रिया राबवण्यात यावी असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. पंतप्रधानांनी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य स्वीकारलेल्यांना पंतप्रधानांनी यावेळी आदरांजली वाहिली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज अमर ज्योती इथं शहीदांना आदरांजली वाहिली. देशाच्या 69व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज मुंबईसह विविध ठिकाणी मोठ्या दिमाखात आणि उत्साहात ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. त्याबाबतचा हा दूरदर्शन वृत्तांत. 69व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी पुण्यातल्या कौन्सिल हॉलच्या प्रांगणात ध्वजारोहण करून मानवंदना दिली. पालकमंत्री गिरीश बापट, विधान परिषद सदस्य डॉक्टर नीलम गोऱ्हे यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण झालं. राज्यातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून येत्या काळात महाराष्ट्र हे जगातील सर्वोत्कृष्ट राज्य बनवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्याला सावरण्यासाठी 14 जिल्ह्यांमध्ये 60 लाख शेतकऱ्यांसाठी अन्न सुरक्षा योजना सुरू करण्यात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यात मराठवाड्यातल्या सर्व 8 आणि विदर्भातल्या 6 जिल्ह्यांचा समावेश आहे. विधान भवनातही आज ध्वजारोहण सोहळा झाला. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह यांनी ध्वजारोहण केलं.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित होते. मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रांगणातही केंद्राचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. वृत्त विभागाचे संचालक सुदर्शन पंतोडे, दूरदर्शनचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. राजनीतिक हमें आज़ादी मिली है, लेकिन सामाजिक और आर्थिक स्तर पे हम लोगों द्वारा, प्रसार भारती द्वारा जो कार्यक्रम जो है या समाचारों द्वारा लोगों तक इन बातों को पहुंचाना बहुत ज़रूरी है कि आज़ादी के मायने क्या है. परिवर्तन की इस प्रक्रिया में बहुत सारे पैमाने बदल रहे हैं, तो हमको भी जैसे शर्मा साहब ने कहा टेक्नोलॉजी के साथ में उसको आगे बढ़ना चाहिए. तो हमको जो हमारे पास जो संसाधन जो है उसी सीमित संसाधन के साथ में हमें अच्छी से अच्छी बातें लोगों तक पहुंचाना बहुत ज़रूरी है. मुंबईतल्या भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या प्रांगणात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातल्या विविध जिल्ह्यातही आज सकाळी उत्साहात ध्वजारोहण करण्यात आलं. देशाच्या संरक्षणासाठी आपलं योगदान देणाऱ्या 67 वीरांना शौर्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये 2 कीर्तीचक्र, 10 शौर्यचक्र, 54 शौर्य पुरस्कारांचा समावेश आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी मुकाबला करताना वीरमरण आलेल्या नायब सुभेदार राजेश कुमार यांना कीर्तीचक्रानं गौरवण्यात आलं आहे. मणिपूरमध्ये बंडखोरांशी सामना करताना शौर्य गाजवलेल्या लेफ्टनंट कर्नल नेक्टर साजेनबाम यांनाही कीर्तीचक्रानं गौरवण्यात आलं आहे. राष्ट्रपती पोलीस पदकं केंद्रीय आणि राज्य पोलीस दलातल्या 824 जणांना जाहीर झाले आहेत. यात गुरदासपूरमधल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले दिवंगत पोलीस अधीक्षक बलजीत सिंग यांच्यासह 3 जणांना राष्ट्रपती शौर्य पोलीस पदकं जाहीर झालं आहेत. राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये विशेष प्रावीण्यासाठी राज्यातल्या दहशतवादाविरुद्ध पथकाचे अतिरिक्त महासंचालक विवेक फणसाळकर यांचा आणि हिंगोलीतल्या बालापूर पोलीस ठाण्यातले उपनिरीक्षक अशोक जोंधळे यांचा समावेश आहे. गुणवत्तापूर्ण राष्ट्रपती पोलीस पदकासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दलातल्या 36 जणांची निवड झाली आहे. क्रीडा क्षेत्रात सर्वोच्च मानला जाणारा खेलरत्न पुरस्कारांची काल नवी दिल्लीत घोषणा झाली. भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर अर्जुन पुरस्कारासाठी 17 खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईचा क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे यांचा समावेश आहे. नेमबाज जीतू रॉय, हॉकीपटू PR श्रीजेश, जिम्नॅस्टिक दीपा करमरकर, मुष्टियोद्धा मनदीप जंगरा यांचा यामध्ये समावेश आहे. 29 ऑगस्ट या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या दिवशी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. पाकिस्तानी सैन्यानं जम्मू काश्मीरमध्ये आज सलग 7व्या दिवशीही युद्धबंदी कराराचं उल्लंघन केलं. पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात 3 नागरिक ठार झाले असून 5 नागरिक जखमी झाले आहेत. पूंछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ बालाकोट क्षेत्रात पाकिस्ताननं आज सकाळी 11:30 पासून गोळीबार सुरू केला असून संध्याकाळी शेवटचं वृत्त हाती येईपर्यंत तो सुरू होता. काल संध्याकाळी 6:20 पासून रात्री 11:50 हमीरपूर भागात पाकिस्ताननं गोळीबार केला. मंडी आणि सौजियान भागातही पाकिस्ताननं रात्री आणि आज सकाळी गोळीबार केल्याची माहिती संरक्षण सूत्रांनी दिली आहे.
2.5 लाख रुपयांच्या आत उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या फीमध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे, असं कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी आज सांगितलं. बुलडाणा इथं जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भटक्या विमुक्त जातीच्या शेतकऱ्यांना केवळ 10% लाभार्थी हिस्सा भरून कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. शासनाकडून 50% आणि बँकेच्या माध्यमातून 40% अशा पद्धतीनं कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल, असं खडसे यांनी यावेळी सांगितलं. राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे संकटाला धैर्यानं सामोरे जाणारे कुशल प्रशासक होते. राज्याला प्रगतीपथावर नेणाऱ्या नेत्यांच्या मालिकेत त्यांचं महत्त्वाचं स्थान असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. लातूरमध्ये जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या विलासरावांच्या पुतळ्याचं आज अनावरण करताना ते बोलत होते. आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहून इतर पक्षातल्या लोकांबरोबर मैत्री कशी जपावी याचा आदर्श वस्तुपाठ विलासरावांनी घालून दिला, असं पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं. सिंहस्थ कुंभमेळ्याअंतर्गत त्र्यंबकेश्वरमध्ये आज पहिली धर्मध्वजा पंचायती आखाडा श्री मिरंजानी या आखाड्यातल्या सर्व साधू महंतांनी मिळून उभारली. धर्मध्वजा उभारण्यापूर्वी साधू संतांनी मुख्य आखाड्याच्या इमारतीवर तिरंगा फडकावून स्वातंत्र्य दिन साजरा केला. आजच्या या पहिल्या धर्मध्वजेनंतर प्रत्येक आखाड्याच्या मुख्यालयात त्यांच्या तिथीनुसार ध्वजा उभारल्या जातील. इंडोनेशियातल्या जाकार्ता इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचून सायना नेहवालनं आज इतिहास रचला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय आहे. आज झालेल्या उपांत्य फेरीत तिनं इंडोनेशियाच्या लिंडावेनी फानित्रीवर 21-17, 21-17 अशी मात केली. अंतिम फेरीत सायनाची गाठ उद्या स्पेनच्या कॅरोलिना मॅरिनशी पडणार आहे. श्रीलंकेत गॉल इथं झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात श्रीलंकेनं भारताचा 63 धावांनी पराभव केला. खरं तर भारताला विजयाची चांगली संधी होती. काल तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताला विजयासाठी फक्त 176 धावांची आवश्यकता होती. मात्र कालच्या 1-23 धावसंख्येवरून आज चौथ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात करताना भारताची फलंदाजी श्रीलंकेच्या माऱ्यापुढे अजिबातच टिकाऊ धरू शकली नाही. भारताचा खेळ केवळ 112 धावातच आटोपला. दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या रणंगा हेरथनं भारताचे 7 गडी बाद केले. दुसऱ्या डावात 162 धावांची तगडी खेळी करणाऱ्या श्रीलंकेच्या चंडीमलला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 3 सामन्यांच्या मालिकेत या विजयामुळे श्रीलंकेनं भारतावर 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हवामान. येत्या 36 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 25. नागपूर 32 आणि 24. पुणे 30 आणि 21. औरंगाबाद 30 आणि 23. नाशिक 28 आणि 22. कोल्हापूर 28 आणि 22. रत्नागिरी 30 आणि 24. सोलापूर 35 आणि 23. आणि अमरावती कमाल 30 आणि किमान 23 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 69वा स्वातंत्र्य दिन देशभर उत्साहात साजरा. स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया या नव्या उपक्रमांची पंतप्रधानांकडून घोषणा. पाकिस्तानकडून सलग 7व्या दिवशी युद्धबंदी कराराचं उल्लंघन. 3 नागरिक ठार, 5 जण जखमी. क्रीडा क्षेत्रात सर्वोच्च मानला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाला जाहीर. जाकार्ता इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचून सायना नेहवालनं आज रचला नवा इतिहास. आणि भारत श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत श्रीलंकेची भारतावर 63 धावांनी मात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. देशभरात आज स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
आज आपण स्वातंत्र्य भारतात राहत असलो तरी हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेलं नाही. त्यासाठी अनेकांनी आपलं आयुष्य वेचलं आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जनार्दन सदाशिव तांबे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे. तर नागपूरहून ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक लीलाताई चितळे यांचंही मनोगत जाणून घेऊया.